शेतकऱ्यांनी 3 वर्ष नियमित कर्ज भरण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी दिलाय। राज्याला आर्थिक शिस्त लागणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले। बारामतीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते, तर यावेळी शेतकरी कर्जमाफी होणार की नाही असा प्रश्न विरोधक आता विचारू लागलेत। लोक पैसे भरायला वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा। सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे। राज्य हे आता डबघाईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे। या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊ शकत नाही। फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता। एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना। अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। मला वाटतं ह्या सर्व गोष्टी ह्या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता, परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं। शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नव्हे, त्यांना निवडणुकीचा हंगाम पाहून जमलं तर कर्जमाफी करायची आहे। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची ऐपत राज्य सरकारमध्ये नव्हती, तर निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी त्यावेळी अंथरूण पाहून आश्वासनं द्यावी असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना त्यावेळी का वाटलं नाही असा रोकडा सवाल या पार्श्वभूमीवर मला करायचा आहे। ज्या आधारावर तुम्ही सत्तेवर आले ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं, शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी आता तरी थांबवावा, अशा प्रकारचं आवाहन किसान सभेच्या वतीने आम्ही त्यांना करतो आहे। या सरकार जे आलं, 3 जे आहे त्यांचे भाजप आणि वेगळे 2 गट यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे आणि म्हणून या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या काळात कर्जफेड केलेली नाही, बँकांची देणी वाढलेली आहे, आता व्याज वाढेल आणि या सगळ्या यांनी शेतकऱ्यावर पण कर्जाचा डोंगर आणि राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर या दोन्ही अँगलने होत असताना कर्जमाफी ही आवश्यक आहे, कर्जमुक्ती, आणि ती जर नाही केली तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची मोठी प्रतारणा ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।